मी मिठीबाई कॉलेजमधनं होतो. माझ्याबरोबर श्रेया बुगडे होती, ती माझी खूप सिनियर होती. मला चान्स मिळाला की तिच्याबरोबर मला एका एकांकिकेत काम करायला मिळालं. मी आणि दिशा ऐकत राहिलो ते गाणं आणि एका पॉइंटला दिशा इज लाईक की यू नो वी शुड टेक सम रिस्क इन लाईफ. काइंड ऑफ एक इंटिमेट सीन आहे आमच्या दोघांचं. पण हे डिरेक्टरला सांगणार कोण? डिरेक्टर ढापकन उठला आणि निघून गेला आणि आम्हाला असं वाटलं ओ डॅम, आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली. आपलं करिअर सुरू व्हायच्या आधीच आपण ते असं वाट लावून घेतलं. स्पृहा जोशी हिने पण आमच्यासाठी एक गाणं लिहिलेलं आहे जे त्या फिल्म मध्ये आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सरगम हा नावाचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर एकदम हँडसम असा हिरो आहे. कसा आहेस? ऑल गुड, ऑल गुड. आय एम ऑल फाईन, आय एम ऑल गुड. येस ऋत्विक, काय सांगशील? सरगम चित्रपट म्हटलं जसं आत्ताच आपण म्हणालो की जुन्या चित्रपटाची आठवण असते आणि त्या नावाला घेऊन आपण जेव्हा पुढे जातो आणि एक वेगळीच स्टोरी आहे. सो सुरुवातीलाच आपण स्टोरी जाणून घेऊया की नेमकं काय काय असणार आहे. आम्ही ट्रेलर बघितला. पहिले आम्हाला टीजरमध्ये वाटलं की डॉक्टर आहे आणि नंतर फोटोग्राफीकडे जाणार आहे असं काही असेल, पण जेव्हा ट्रेलर येतो आणि तेव्हा असं वाटतं की नाही, काहीतरी एकदम वेगळं काहीतरी आहे. सायकोपॅथ आहे. मी सांगणार नाही सायकोपॅथ आहे की नाही आहे, पण त्याच आसपास काहीतरी आहे. खरं हा मुलगा जो आहे हे इज, आता मी सांगेन की ही इज अ जेनझी गाय. कॉलेजचा मुलगा आहे, काइंड ऑफ सेकंड इयर और समथिंग. अँड ते सेकंड इयरमध्ये ही इज तो असा मुलगा आहे की कॅसेनोवा, लाईक कुठली पण मुलगी काइंड ऑफ जी आवडली ती मुलगी वगैरे तिला घेऊन फिरणार वगैरे, लव हेट वगैरे अशा काइंड ऑफ गोष्टी. हा तसा मुलगा आहे. आणि हा आत्ताच्या मेट्रो सिटीजमध्ये वगैरे भरपूर वेळा असं होतं की आता काही मुलं मिसअंडरस्टँड केली जातात, घरात प्रॉब्लेम्स असतात, तर हे सगळं मग कधी कधी त्यांना पण वेडं पण कधी कधी आपण असं ठरवतो. तर ही त्या काइंडची स्टोरी आहे. जेव्हा समाज तुम्हाला वेडं ठरवतो पण तुम्ही वेडे नाही आहात. ओके, म्हणजे आता एक नवीन काहीतरी उलगडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण यासोबतच मला हे विचारायचं आहे की जेव्हा अशा धाटणीचा चित्रपट येतो आपल्याकडे तेव्हा काय विचार केला जातो एक निवडताना? असं यु नो सिरियसली जेव्हा शिव कदम माझ्याकडे ही स्टोरी घेऊन आले होते तेव्हा स्टोरी तर मला खूप आवडली होती. बट काय म्हणतात, त्याच्यावर अजून एक चांगली गोष्ट ही होती की गिरीश कार्नाडजी हे पुन्हा मराठीत सिनेमा करत होते आणि तो सिनेमा होता सरगम. म्हणजे आफ्टर उंबरठा जे स्मिता पाटील यांचा सिनेमा होता त्याच्यानंतर ही केम बॅक विथ सरगम. आणि ते का करतात, कारण ॲज अ थिएटर आर्टिस्ट त्यांची नाटकं मी वाचली आहेत, कधी कधी परफॉर्म पण केली आहेत. पण हा काहीतरी युनिक माणूस एक तर आहे, तर हा सिनेमा करतोय हे फाइंड आउट करायला मी तो सिनेमा केला. वा. पण यासोबतच तुझ्यासोबत खूप छान छान कलाकार पाहायला मिळतात आणि शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झालंय. पहिले तर मला हे ऐकायचं की कोणत्या ठिकाणी तुम्ही शूटिंग केलंय? ही फिल्म मेट्रो सिटीज लाईक मुंबई, पुणे आणि बाकीचे 80% सिनेमा हा भंडारधारा, आपलं कळसुबाईचं जे शिखर आहे त्याचा खालचा जो जंगल एरिया वगैरे सगळं, तर तो इकडे, मग अकोलेसारखं गाव, असं सगळं शूटिंग त्या जंगलात वगैरे असं झालेलं आहे. जंगलात शूट करताना किती धमाल होती, कारण की भीती असते ना जंगलात शूट करणं. आणि जी नावं घेतली तिथे भीतीदायक वातावरणच असतं सगळीकडे. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू तर ती अशी जागा होती जिथे आम्हाला नेटवर्क नव्हतं मोबाईलला. बाकीचे जे आम्हाला मदत करत होते त्या आजूबाजूच्या गावातले लोक, ते बिचारे सगळे ते ट्रायबल वगैरे त्या ह्याच्यातले लोक होती आणि त्यांनी खूप मदत केली आम्हाला. थंडी प्रचंड होती, कारण ज्या सीझनमध्ये आम्ही शूट करत होतो इट वॉज काइंड ऑफ डिसेंबर, जॅन, फेब वगैरे, असं प्रचंड थंडी पण होती. कधी कधी
वादळ वगैरे पण यायचं तर आम्ही शूट 2-3 दिवस थांबवलेलं पण आहे. तर ह्या अशा गोष्टी खूप चॅलेंजेस आम्ही फेस करत करत आणि आम्ही सगळे नवीन होतो. लाईक ईच अँड एव्हरी वन वॉज न्यू. तर एक नवकेपणा होता आणि सगळ्यांमध्ये असा एक जोश होता काहीतरी करून दाखवायचा, काहीतरी करायचा. म्हणजे प्रत्येक जण आता फॉर एक्झाम्पल लाईक सुमित पण आहे, दिशा पण आहे माझ्यासोबत. तर ते पण खूप एक्सायटेड होते की ह्या सिनेमाबद्दल. नक्कीच. पण या सगळ्या सोबतच ना जसं चॅलेंजेस असं म्हटल्यावर आम्हाला सोहम हे कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग वाटलंय. येस. सो त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केलायस? ॲक्च्युली मी तसा सायकॉलॉजी स्टुडंट होतोच कॉलेजमध्ये. पण इट इज रिलेटेड टू सायकॉलॉजी, सो इट बिकेम इझी फॉर मी की ह्या सोहमबद्दल. बाकी जे आपण आत्ता जे जेनझी आहोत, तर इट ॲक्च्युली बिकेम इझी फॉर मी, फ्रँकली स्पीकिंग, की काय व्हॉट इज दॅट थिंग जे लोकांना, इतरांना, वयस्कर लोकांना दिसत नाही. तर त्याच्याबद्दल बरोबर मी खूप लवकर असा कनेक्ट झालो. सो दॅट वॉज गुड थिंग. बाकी सगळ्या गोष्टींचं ॲक्च्युली मी काही ट्रेनिंग घेऊन पण जस्ट येत होतो. लाईक आय हॅड डन film acting, film actions and all that thing. So it was very kind of easy for me during that time. येस. पण जसं आता चॅलेंजिंगचा हा सोहम होता. मला एक सांग की आम्ही बघितलं ट्रेलरमध्ये की सोहमला रेस्ट्रिकेट केलं जातं कॉलेजमधून. ऋत्विक कॉलेजमध्ये कसा होता? एक चांगली गोष्ट माझ्याबद्दल ही होती की कॉलेजमध्ये लेक्चर्सला मी बसायचोच नाही. कारण आम्ही सगळे, ही चांगली गोष्ट होती. नाही हां, कारण आम्ही तो वेळ वाया पण नाही घालवला. वी वर टोटली इनटू एकांकिका, नाटक वगैरे बाकीचे ॲक्टिव्हिटीज. मी मिठीबाई कॉलेजमधनं होतो आणि माझ्याबरोबर श्रेया बुगडे होती. ती माझी खूप सिनियर होती. बट मला चान्स मिळाला की तिच्याबरोबर मला एकांकिकेत काम करायला मिळालं वगैरे. तर आम्ही फक्त नाटकच करायचो किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायचो कॉलेजच्या वगैरे. भले आम्हाला अटेंडन्स तेव्हा मिळाल्या नाही, बट दॅट्स ओके नाव. पास्ट इज पास्ट. तर आम्ही तसे होतो कॉलेजमध्ये. तर रेस्ट्रिकेट मी कधी कॉलेजमधनं झालो नाही, बट हां स्कूलमध्ये पण नाही झालो. हां नाही, कधीच नाही झालो मी फिल्ममध्ये झालो रेस्ट्रिकेट. या सगळ्यासोबत जेव्हा सुमित आणि दिशा असतात, सुमित म्हणजे आम्हाला असं वाटतं की खूप चांगला आहे पण तो खूप मस्तीखोर आहे. सो मला सगळे असे किस्से जाणून घ्यायचे की त्या सेटवर, त्या जंगलात किती प्रँक घडले, काय काय केलंय. खरं सांगू तर सुमित जेव्हा ही आम्ही फिल्म करत होतो वगैरे, तेव्हा सुमितचं जे कॅरेक्टर होतं दॅट इज नेगेटिव्ह कॅरेक्टर. आणि त्याच्यासोबत ही वॉज ऑल्सो असिस्टंट डिरेक्टर फॉर दॅट फिल्म. वा. या. आणि खूप छान मुलगा आहे तो. म्हणजे इज जेम ऑफ अ पर्सन. मग नंतर त्याचा बाळू मामा वगैरे ह्या त्या सिरियल्स आल्या आणि खूप छान, खूप मेहनती पोरगा आहे. लाईक जेव्हा त्याचा मला अजूनही आठवतं, लाईक त्याचा खूप दिवसानंतर त्याचा सीन लागलेला माझ्याबरोबर आणि त्याचा पहिला शॉट झाला. आय वॉज लाईक डॅम सुमित, यू आर किलिंग इट यार, यू आर किलिंग इट. तू हेच काम कर. तो ॲक्च्युली आय थिंक सो हॉटेल मॅनेजमेंट वगैरे हे ते करून आला होता. आणि त्यांच्या काकांनी मला त्याचे आधी फोटो दाखवले होते की हा माझा आहे भाचा पुतण्या वगैरे. तर आय वाज लाईक की तुम्ही ह्याला का नाही घेत हिरो म्हणून यार, ही सो गुड लुकिंग यार. तो पण सुमित इज खूप हार्ड वर्किंग गाय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तर ह्याच्यात अशी काही लँग्वेजेस पण यूज झालेल्या आहेत की आम्ही तिकडच्या लोकल माणसांबरोबर बसून ती लँग्वेज वगैरे, खूप वेगळी भाषा आहे, मराठीपासनं प्रचंड वेगळी भाषा आहे ती. तर ते काम करणं सुमितचं होतं की व्हॉट लँग्वेज इज धिस, त्याच्यावर काम करणं, त्याच्यावर रिसर्च करणं, त्याचे उच्चारण वगैरे हे ते सुमितकडे काम होतं. सो सुमित वॉज गुड इन दॅट ॲज वेल. सो या, सुमित इज सुमित. येस. दिशा आणि सुमित सोबतचा तुझा बॉन्डिंग कसा होता? दिशा इज अ डार्लिंग फॉर मी.
म्हणजे ती ॲज अ को ॲक्टर होती मला, बट ती नंतर आमची मैत्री झाली आणि वी वर लाईक, म्हणजे आम्ही एकमेकांच्या सोबतच हे होतो. म्हणजे तिचे तेव्हा काय असायचं, जेव्हा मला काही वाईट गोष्टी घडायच्या माझ्याबरोबर तेव्हा ती माझ्याबरोबर असायची, तिच्याबरोबर जेव्हा काही गोष्टी घडायच्या तेव्हा मी तिच्याबरोबर असायचो. सो वी वर काइंड ऑफ टुगेदर काइंड ऑफ पीपल. अँड दिशा इज मॅडनेस ॲक्च्युली. त्या दिशा इज काहीतरी वेगळीच मुलगी, ते रसायनच वेगळे दिशाचं. हो, पण जेव्हा आपण जंगलात शूट करत असतो आणि नेटवर्क नसतं, सगळ्याच गोष्टींमध्ये भीती असते. मला Yes. सांगणार कधी हरवलाय जंगलात की असं काही कोणासोबतही घडलंय असं सेटवर? मी तुम्हाला माझा आणि दिशाचा पहिल्या भेटीचा इन्सिडेंट सांगतो. आम्ही त्याच शूटिंगसाठी जात होतो. एक गाडी होती आमची, तर आम्ही ट्रॅव्हल करत होतो. मी तिला माझ्या घरापासून मी तिच्या घरी जाऊन तिला पिकअप केलं आणि आम्ही एक ओळखत पण नव्हतो एकमेकांना. ती आमचं पहिली भेट होती आणि डिसेंबरचा महिना होता. अँड शी वॉज लाईक बसली अँड शी वॉज लाईक हॅपी बर्थडे. आणि माझा जस्ट 3 दिवसापूर्वी बर्थडे झाला होता. लाईक थँक्यू, तुला कसं कळलं? नाही, मी इकडे तिकडे वाचलं वगैरे हे ते. बरं मला पण विश कर. म्हटलं का? माझा पण बर्थडे होता. लाईक ओके. सो इट्स लाईक शी इज 16 डिसेंबर अँड आय एम 17 डिसेंबर. सो असं आमचं ते तिथून सुरू झालं. आणि जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो त्या लोकेशनकडे, तेव्हा ते लोकेशन येतच नव्हतं, कारण सगळीकडे एकतर अंधार होता, तो ड्रायव्हर पण बिचारा नौका होता. तर तो कसा 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 आम्हाला नेत होता आणि वी वर लाईक की लोकेशन कधी येणार आहे. सो आय वॉज आस्किंग दिशा, दिशा तू मला किडनॅप करत नाहीस ना? तर दिशा मला बोलते, मला असं वाटलं तू मला किडनॅप करतोयस. तर अशा काहींची आमची फ्रेंडशिप सुरू झाली आणि ती वाढत गेली. पण मग त्या लोकेशनवर पोहोचला किती वेळाने? यु नो व्हॉट, आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो ना, तर जेव्हा आम्ही पोहोचलो इट वॉज रात्रीचे 2:30-3 आणि बघतोय तर सगळं शांत. म्हणजे एरवी आपण लोकेशनवर पोहोचतो तेव्हा हलचल वगैरे काहीतरी असते ना, लोक, पण इकडे काहीच नाही. फक्त आय कॅन सी इज एक 10 रूमचे काहीतरी कॉटेजेस होते. तर आम्ही काय करावं आम्ही हिम्मत करत, मी म्हटलं चलो एक, कारण आम्हाला जनरेटर व्हॅन वगैरे तर दिसते, तर इट वॉज लाईक हां इकडे लोक आहेत आपली. तर मी एक डोर वाजवलं, ते उघडलं गेलं. ती होती स्पॉट बॉयजची रूम. तर मी त्यांना विचारलं की आमचे डिरेक्टर निर्माते वगैरे कुठे आहेत, काय आहेत? तर त्यांनी मला त्यांची रूम सांगितली. तर त्यांच्याकडे केलं, मग त्यांचा डोर वाजवला. उघडल्यावर मी बघतोय एवढी गर्दी, हे इकडे तिकडे सगळे झोपलेले. त्याच्यात सुमित पण होता. म्हणजे त्या एका रूम मध्ये किती माणसं झोपावीत असं होतं, कारण परिस्थिती अशी होती. पण वी वर सो मच इन दॅट जोश की यार करेंगे यार कुछ तो. खरंच. आणि या म्हणजे सगळ्या गोष्टींना घेऊन हा चित्रपट उभारलाय. आणि मला हेच विचारायचं की नाटकाची जी सुरुवात होती, आणि मला असं वाटतं की सगळं घरातनंच सुरू झालं असेल. म्हणजे बाबा या क्षेत्रातले असतात, आई या क्षेत्रातली असते. ही सुरुवात कशा पद्धतीने झालेली तुझ्यासाठी? माझी सुरुवात, माझे वडील म्हणतात की मी जेव्हा 6 महिन्यांचा होतो तेव्हा मी स्टेजवर पहिल्यांदा आलो. तेव्हा झुलवा नाटक त्यांचं चालू होतं आणि एक सीन होता एक वरातीचा वगैरे. तर मी 6 महिन्यात मला घेऊन त्या वरातीत ते लोक यायचे वगैरे आणि मी त्याच्यात नाचायचो लहान, आणि मग लोकांनाही आवडायचं वगैरे. तर तिथून माझी सुरुवात झाली अशी. आणि मग ते करत करत नंतर आमचं मोहेपिया नाटक असेल, गजब तिची अदा नाटक असेल. मोहेपिया अजूनही चालू आहे. झाले आम्हाला आय थिंक सो मोहेपियाला 15-1 वर्ष झाली आता, आणि गजब पण चालूच आहे साईड बाय साईड. तर ते करत 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 वडिलांबरोबर राहत, फक्त वडील नाही पण मी भरपूर बाकीचे डिरेक्टर्स त्यांच्याबरोबर पण राहिलो. त्यांच्यात प्रत्येकाला मी समजून घेतलं की प्रत्येकाची वेगवेगळी एक हे आहे, क्वालिटी आहे, प्रत्येकाचा एक पद्धत वेगवेगळी आहे. तर मला स्वतःला खूपच चांगलं वाटतं की मी
सगळ्यांना असं जवळून बघू शकलो, त्यांना म्हणजे ते अभ्यास करू शकलो. आणि असं एक एक करत करत लोकांबरोबर काम करत करत, जे अजूनही मी करतोच आहे आणि पुढेही करणार आहे, तर मी असं करत करत नाटकात तर काम करतोय, वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम करतो, सिरियल पण मी केली होती. तर हे चालूच आहे माझं. आणि मी स्वतःला खूपच असं हे ठेवलंय, फ्री ठेवलंय, की आपण फक्त एकाच जॉनरमध्ये किंवा एकाच लाईक टेलिव्हिजन तर टेलिव्हिजनमध्येच अडकतात लोक, किंवा सिनेमा तर सिनेमामध्येच अडकतात, मग नाटक तर नाटकमध्येच अडकतात. मी तसं ठेवलं नाही. मी स्वतःला ओपन ठेवलं सगळ्या गोष्टींसाठी. मला जे काही येईल, सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, नाटक असेल, किंवा आता वेब सिरीज असेल, आय एम ओपन फॉर ईच अँड एव्हरीथिंग. अगदीच. आणि मला असं वाटतं की कलाकाराने असंच राहावं, की जी भूमिका आहे ती चॅलेंज नाही घ्यावी. एक्झॅक्टली. या सगळ्यासोबत जेव्हा बाबांना पद्मश्री मिळतो, तो दिवस कसा होता एक मुलगा म्हणून? हो, डॅम. तो एक आमच्या आयुष्यातला खूपच असा स्पेशल दिवस राहिला. मी झालं असं की आय थिंक ही 25 जानेची रात्र होती 2019ला. असं टी व्ही लावलेला आम्ही, पण त्याच्या आधी फोन सुरू झाले होते घरी. जे पत्रकार लोक आमचे असतात मित्र, किंवा बाकीचे जे असतात, तर ते तुम्हाला पिच करू बघतात लवकरात लवकर. तर माझ्या वडिलांच्या फोनवर फोन यायला लागले. ॲक्च्युली माझ्या आईच्या फोनवर फोन आला. आधी तो आला होम मिनिस्ट्रीमधनं. तेव्हा बाबा जस्ट दिल्ली NHD करून आले होते. आणि असे दिल्लीत असे खूपच गोष्टी चालायच्या, अफवा वगैरे या त्या गोष्टी. तर मम्मी इज लाइक की ते बोले की नमस्ते, मैं होम मिनिस्ट्री से बात कर रहा हूँ वगैरह ये वो. एंड मम्मी हाँ हाँ ठीक है चल, ओके ओके हाँ ठीक है, सुन लिया मैंने, फोन रखो. मग पुन्हा कॉल आला. आईने पुन्हा उचलला. आणि माझी आई माझ्या वडिलांना बोलली, यार कोणतरी फोन करतोय, काय? तर वडील बोले बघ काय म्हणतायत ते वगैरे. तर ते बोलले की हम होम मिनिस्ट्री से ही बात कर रहे हैं, ये कोई प्रैंक कॉल वगैरह नहीं है, वामन जी को हम पद्मश्री दे रहे हैं, तो आपको कुछ ऑब्जेक्शन है वगैरह उस टाइप का. तो एक कॉल रहता है, एक प्रोटोकॉल कॉल होता है वो. तर तसं झालं. आणि तरी आम्ही ह्याच्यात नव्हतो, तेव्हा मी होतो दुसरीकडे. तर मला आईने चुपचाप फोन केला की ऋत्विक अशी अशी गोष्ट घडली, प्लीज पटकन घरी ये. तर आम्ही घरी आलो तर सगळं शांतच होतं, फक्त फोन चालू होते ह्यांचे त्यांचे. आम्ही न्यूज लावलेलं. आणि मग दरवर्षी 25 जानेवारीच्या रात्री सुरू होतं पद्मश्रीचं. तर एक एक स्क्रोल यायला सुरू झाले वगैरे. आणि मग आलं महाराष्ट्रातनं वामन केंद्रे यांना पद्मश्री. अँड दॅट वॉज लाईक वा. आणि बाबा जेव्हा पद्मश्री घेऊन घरी आले, तो दिवस कसा होता? तो तर अप्रतिम. म्हणजे अजूनही ती पद्मश्री जी आहे, जर तुम्ही घरी याल तर अशी समोर आम्ही रोज बघतो, त्याला ठेवलेली असते. आणि ती पद्मश्री गोष्ट सगळ्यांमध्ये वेगवेगळं एक इन्स्पिरेशन रोज देते येता जाता. की मला स्पेशली देते, की मला सतत ते रिमाइंड करते की हे काहीतरी अचीव झालेलं आहे तुझ्या वडिलांकडनं. ही केम फ्रॉम झिरो थिंग आणि ती तिथपर्यंत तर पोहोचलेत. नक्कीच. हे सगळं असं आजूबाजूला घडत असताना, आई देखील अभिनेत्री असताना, मला सांग किती दडपण येतं जेव्हा स्टार किड्स असा टॅक्स लागले जातात तेव्हा? लोक भरपूर गोष्टी म्हणतात, स्टार किड्स असेल किंवा आत्ताचं नवीन नेपो किड वगैरे जे काय असेल ते. मी ते मनाला लावून घेत नाही. कारण मी तसा नेपो किड नाही, जसे लोक इंटरप्रिटेट करतात स्टार किड्स वगैरे. मी तसा नाही आहे अजूनही. आय एम व्हेरी मच इन माय सेल्फ. मी प्रत्येक गोष्ट मी अजूनही करतो, तर मी स्टार किड झालोच कसा. हां, ऑफकोर्स आता मी माझे वडील ह्या क्षेत्रात आहे, माझी आई ह्या क्षेत्रात आहे, आणि मी पण ह्या क्षेत्रात येतोय. मला कुठेही त्यांचा असा सो कॉल्ड सपोर्ट किंवा असं काही नाही आहे, किंवा मला 10 लोकांना फोन करून सांगितलं की ह्याला फिल्ममध्ये घ्या वगैरे असं. तसं तर आमच्याकडे अजिबात नाही आहे. माझे वडील म्हणतात मी शून्यापासनं जग निर्माण केलंय, तुझी वेळ तू पण कर. नक्कीच. आणि आम्हाला वाटतं तू देखील ते लवकरच करशील. येस, नक्कीच घडेल हे पण.
मी पुन्हा एकदा चित्रपटाकडे येते. Yes. मला एक सांग की सोहम हे कॅरेक्टर करणं जितकं चॅलेंजिंग होतं त्यात त्याची चांगली बाजूही असेल. मला एक सांग, एक आवडती गोष्ट सोहमची आणि एक ना आवडती गोष्ट. सोहमची आवडती गोष्ट म्हणजे अभिसा आणि ना आवडती गोष्ट म्हणजे त्याचे पालक. ओके, पण यात एक लव्ह स्टोरी देखील दाखवली आहे. Yes. मला सांग, जर मी ऋत्विकला विचारलं प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या त्याच्यासाठी काय, तर काय आहे ती व्याख्या ॲज अ ऋत्विक और ॲज अ सोहम? ॲज अ ऋत्विक? प्रेम माझ्यासाठी अशी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप काम फील होतं, शांतता फील होते, कारण तुमच्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी चालतात. तुम्ही सतत हायपर असतात किंवा कुठे ना कुठेतरी तुम्हाला सतत टोचलं जातं की चला करा वगैरे, पण ती व्यक्ती, फॉर एक्झाम्पल आता मी कुठल्या इव्हेंटमधनं आलो जिथे हजारो लोक माझं नाव घेत आहेत वगैरे आणि त्यांना हवाय मी वगैरे, किंवा कोणी पण, फक्त मी नाही पण जे कोणी असतील ते, आणि त्याच्यापासनं तुम्ही एका व्यक्तीकडे येता आणि तिथे तुम्हाला कामनेस फील होतो, तुम्हाला असं वाटतं की येस हेच माझं जग आहे, ते मी समजतो की हे प्रेम आहे. वा, खूप छान. मला सांग की सोहम मध्ये म्हणजे सीन शूट करताना एक सीन असतो ना जो आपल्याला नेहमी लक्षात राहतो, की असं झालं की सरगमचं नाव निघालं की तुला तो सीन आठवलाच पाहिजे, असा कोणता सीन आहे जो खूप चॅलेंजिंग होता? आता मी सांगू की नाही मला खरंच माहित नाही, बट एक सीन, म्हणजे खूप सीन सगळे बऱ्यापैकी तसेच होते. एकतर गिरीश कार्नाड जी माझ्या अपोजिट होते तर तो एक दडपण होतच, बट एक सीन माझा आणि दिशाचा होता, तर त्याची स्टोरीच खूप वेगळी आहे. तर त्या जंगलात आमचे प्रोड्युसर्स एकदा आले गाणे घेऊन, आणि रफ ट्रॅक होता तो, तर त्यांनी आम्हाला गाणे ऐकवले वगैरे, हे ते आम्ही ऐकले वगैरे, ठीक आहे रफ ट्रॅक आहे, बरं आहे. त्याच्यातलं एक गाणं होतं तर ते काहीतरी इंटरेस्टिंग असं वाटलं मला, काहीतरी इसमें कुछ हो सकता है काइंड ऑफ थिंग. तर आम्ही मग ते गाणं मी आणि दिशा बऱ्याच वेळ ऐकत राहिलो वगैरे, आणि आमचे डिरेक्टर पण होते, तर डिरेक्टर त्यांचं ते सांगत होते की ह्याच्यात आपण हे असं करू, तसं करू, हे करू, ते करू, अशा गोष्टी वगैरे. लव्ह स्टोरी आहे फायनली. तर परत मी आणि दिशा ऐकत राहिलो ते गाणं, आणि एका पॉइंटला दिशा इज लाईक की यू नो वी शुड टेक सम रिस्क इन लाईफ. आय लाईक ओके, व्हॉट काइंड ऑफ रिस्क? लाईक हे बघ, तुला ह्याच्यात काहीतरी व्हावं असं नाही वाटत? आय एम लाईक ओके, मला तर वाटतंच, गाणंच तसं आहे. सो काइंड ऑफ एक इंटिमेट सीन आहे आमच्या दोघांचा, पण हे डिरेक्टरला सांगणार कोण? तर आम्ही रोज असं होतं की तू सांग, मग दिशा लाईक नाही तू सांग, हिंमत नाही कोणाची. मग असं करत करत 15 दिवस गेले, तर आम्ही असं ठरवलं की आपण एक काम करूया, आपण ना डिरेक्टरांना आपल्याबरोबर लंचसाठी असं आमंत्रित करू आणि त्यांना सांगू. तर आम्ही त्यांना बोलवलं एक दिवस आमच्याबरोबर, सर प्लीज लंच वगैरे, हे ते. ती बोलले ओके. तर ते आले, लंच वगैरे ह्या त्या गोष्टी झाल्या, सगळ्या झाल्या, आणि तिकडे पण मी आणि दिशा एकमेकांना खुणवते, तू सांग, तू सांग, तू सांग, आणि दिशाला तू सांग, तू सांग. मग असं झालं, जेवण संपलं वगैरे, आणि मग वेळ पण संपत आली. सो दिशा बिंग दिशा, ती बोलली की सर तुम्हाला असं नाही वाटत का ह्या गाण्यामध्ये असं असं व्हायला पाहिजे? डिरेक्टर ढापकन उठला आणि निघून गेला, आणि आम्हाला असं वाटलं, ओ डॅम, आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेतली, आपलं करिअर सुरू व्हायच्या आधीच आपण ते असं वाट लावून घेतली, आणि आम्ही त्या ह्याच्यात होतो की शिट, आता काय. मग 10-15 मिनिटांनी डिरेक्टर पुन्हा आले आमच्या रूममध्ये. आम्हाला वाटलं पडते आता काहीतरी डिरेक्टरांकडनं, अँड ही इज लाईक येस वी आर डुईंग दॅट सीन. ओ डॅम, ते तर ठीक आहे, हे झालं,
पण त्याच्यानंतरचं दडपण माझं आणि तिचं असं की यार हे तर कधी आपण आयुष्यात कधी केलं नाही, वी हॅव टू बी प्रोफेशनल अँड एव्हरीथिंग. सो असं करत 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 तो सीन फायनली लास्ट डे शूट झाला आणि आम्हाला असंच टांगवत ठेवलं त्यांनी, आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल. तर फायनल शूट झाला आणि खूपच तो असं कुठेही वल्गर नाही आहे तो सीन. तर असं शूट झालेलं फक्त त्यांना माहिती होतं, DOPना माहिती होतं आणि आमचा एक कॉस्ट्युम डिझायनर आहे त्यांनाच माहिती होतं. तर ती एक आहे माझ्या आठवणीत, कारण ते पहिल्यांदा मी असा सीन शूट केलेला. तर ती होती. बाकी सीन्स होते गिरीश कार्जींबरोबर होते, यतीन दादा बरोबर सीन होते. त्याच्यात एक तुम्ही जर फिल्म बघाल तर एक सोहमचं एक गाणं पण आहे जे तो त्याच्या आईला डेडिकेट करतो. आता मी जास्त गोष्टी सांगणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागणार. नक्कीच. आणि मला हेच जाणायचं की एवढे सगळे किस्से तिकडे असताना कशा पद्धतीने ते सगळं शूटिंग होत होतं. म्हणजे आम्ही काही काही सीन बघतोय आणि काही डोंगरावरचे आहेत, ते सगळं कशा पद्धतीने शूट केलं तुम्ही? ह्याच्यात हे सगळे खरे हे आहेत लोकेशन्स वगैरे, आणि काही पर्सेंट थोडासा क्रोमा वगैरे VFX घेऊन आम्ही केलेलं आहे. ते आम्ही त्या जंगलात क्रोमा कसा उभा केला होता. आमचे काही लोक होते, ते हिरवा पडदा ह्या फांदीवरनं त्या फांदीला असा बांधून वगैरे असे आम्ही तिकडे क्रोमा शूट वगैरे केलेले आहेत. म्हणजे खूप मेहनत घेऊन खरं तर हा चित्रपट तयार झाला. प्रचंड. म्हणजे अजूनही, म्हणजे खरं सांगू तर ह्या सिनेमा जे स्ट्रगल करायला लावलं या सिनेमाने अजूनही रिलीज होईपर्यंत, आय थिंक सो रिलीज नंतर विल बी लाईक की आम्ही श्वास सोडू असा. हा येस. पण मला हे विचारायचं आहे की सरगम या चित्रपटाने तुला काय शिकवलंय? सरगमने मला ऍक्च्युली खूप गोष्टी शिकवल्या आहेत. मला पर्सनली त्यांनी काम होणं शिकवलंय. मी हायपर असायचो आधी, तर कुठेतरी मला त्यांनी काम होणं शिकवलंय. कुठेतरी त्यांनी मला स्वतःच्या अंतर्मनात बघणं आणि गोष्टी कुठे कुठे चुकीच्या आहेत, आपण अजून काय करू शकतो चांगलं, आणि ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी मला शिकवलेल्या आहेत. नक्कीच. आणि आता मला असं वाटतं की जेव्हा चित्रपट येईल ना, तेव्हा खूप जास्त काय काय विचारायला असेल, कारण तेव्हा आम्ही सगळा पाहिलेला असेल. पण मी जाता विचारलं की प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल की जेव्हा सरगम हा चित्रपट बघतील ते लोक चित्रपटगृहात जाऊन, तेव्हा ते बाहेर निघतील तेव्हा काय काय सोबत घेऊन जातील? सोबत भरपूर गोष्टी घेऊन जातील. एकतर गिरीशजींची ही शेवटची फिल्म ठरली आहे, कारण त्याच्यानंतर आता ते गेले बिचारे. ह्याच्यात तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या मुलांबद्दल, तुम्ही काय, तुमच्यामुळे काय होतंय त्या मुलाला, ह्या गोष्टी तुम्हाला तो विचार करायला लावणारच सिनेमा. नक्कीच. आणि आता जसं तू म्हणालास की ते आता सध्या नाही आहेत, पण ते सेटवर कसे होते आणि त्यांच्या सोबतची एक आठवण असते ना जी कायम स्मरणात राहते, ती आठवण कोणती असेल? येस. गिरीशजी जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा पहिलं इंटरॅक्शन माझं जेव्हा गिरीशजींबरोबर झालं, तेव्हा मी बघितलं, मी आणि दिशा होतो, आम्ही असं चालत होतो त्या जंगलात, आणि आम्ही बघितलं एक दूर कुठेतरी एक माणूस आहे जो झाडाखाली एकटा बसलेला, डोक्यावर त्यांनी स्कार्फ टाकलेला आणि ते पुस्तक वाचत होते. आणि मग आमचे प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स ते आम्हाला घेऊन गेले त्यांना भेटवायला वगैरे, आणि त्यांना सांगितलं मी ऋत्विक केंद्रे, ही दिशा परदेशी वगैरे. आणि मला अजूनही आठवते, ते मला एक गोष्ट त्यांनी सांगितलं होतं सोहमच्या निगडीत आणि माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा, की बघ भरपूर वेळ अशी वेळ येणार जेव्हा तू वरती असशील, टॉपला असतील, भरपूर लोक तुझ्या आजूबाजूला असणार, हाजी हाजी करणार तुला वगैरे, पण एक दिवस पण येणार असा की जेव्हा ते जे लोक होते ते पण नसणार, तेव्हा तुझी मनस्थिती तू कशी सांभाळशील स्वतःला, ते महत्वाचं. ती स्टेज जर पार करू शकलास ना, मग तू आयुष्यात पुढे जिंकशील.
असं ते म्हणत होते मला आणि ते मला कुठेतरी जाणवलं आणि दॅट वॉज ॲक्च्युली अ गुड लेसन फ्रॉम हिम. खूप म्हणजे चांगली शिकवणी देऊन ते म्हणजे आता सध्या ते आपल्यात नाही आहेत. मला खरं तर या चित्रपटाविषयी खूप गप्पा मारायच्या आणि जसं आता तू सांगितलं की खूप रहस्यमय कथा आहे, नेमकं याच्यात काय घडतं, कधी सूड घेतला जातो का, की नेमकं काय घडणार आहे हे सगळं आपल्याला लवकरच कळेल जेव्हा तो चित्रपट रिलीज होणार आहे. सो प्रेक्षकांना काय सांगायचं तुला आता? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की 14 नोव्हेंबरला हा सिनेमा तर येतोय, तर जास्तीत जास्त लोक, तुम्ही तुमचे नातेवाईक, जेवढी मित्रमंडळी आहे त्यांना घेऊन जाऊन सिनेमा थिएटर्समध्ये बघा हा सिनेमा आमचा सरगम. आणि ह्याचे गाणे पण आलेले आहेत, तर यूट्यूबवर तुम्ही टाईप जरी केलं आमचे गाणं किंवा सरगम मराठी मूवी जरी टाईप केली तर तुम्हाला आमचे गाणे मिळतील. बाय द वे, ह्या फिल्मचे गाणे ज्यांनी केलेत अविनाश विश्वजीतजी, तर आय थिंक त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट अल्बम हा असणार सरगमचा. आणि अजून एक चांगली गोष्ट ही आहे, स्पृहा जोशी हिने पण आमच्यासाठी एक गाणं लिहिलेलं आहे जे त्या फिल्ममध्ये आहे. तर माझ्यासाठी ते खूप चांगलं आणि एक्साइटिंग गोष्ट होती. तर प्लीज जरूर बघा सरगम 14 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. येस, सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू आय सो मच नीड दिस. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.